हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। उद्धव ठाकरे अडचणीत असतील तेव्हा मदत करणारा पहिला मीच असेन। TV9च्या महामुलाखतीतून पंतप्रधान मोदींचं भुवया उंचावणारं वक्तव्य। ठाकरेंसाठी खिडकी उघडी केली का, राजकीय वर्तुळात चर्चा। नरेंद्र मोदी महानटसम्राट, मोदी किती खोटाडे आहेत हे लपलेलं नाही। नाना पटोलेंची मोदींवर टीका। राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही। आजचा मित्र उद्या शत्रू, तर आजचा शत्रू उद्याचा मित्र होऊ शकतो। मोदींनी ठाकरेंविषयी केलेल्या वक्तव्यावर भुजबळांची प्रतिक्रिया। बाळासाहेबांमुळे उद्धव ठाकरेंवर स्नेह, ठाकरेंच्या आजारपणात रश्मी वहिनींना फोन करून रोज विचारपूस करायचो। उद्धव ठाकरेंनी शस्त्रक्रिया करू की नको हे विचारलं होतं, मोदींकडून खुलासा। माझी स्तुती करून नकली शिवसेना म्हणता हातपाय हलवू शकत नव्हतो, तेव्हा आजारपणात माझं सरकार पडलं। मोदींना उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर। राजकारणात पक्ष वेगळे असतात, आजारपणाच्या काळात मोदी उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे, फडणवीसांची प्रतिक्रिया। बाळासाहेब ठाकरेंवर TV9चे संपादक उमेश कुमावत यांचे प्रश्न आणि पंतप्रधान मोदींची उत्तरं। पंतप्रधान मोदींकडून व्हिडिओ ट्वीट। बाळासाहेब माझ्यावर अतिशय प्रेम करायचे, त्यांच्या प्रेमाचं कर्ज उतरवू शकत नाही। शिवसेनेचा मुख्यमंत्री केला, हीच बाळासाहेबांना माझी श्रद्धांजली। TV9च्या मुलाखतीतून मोदींकडून आठवणींना उजाळा। मोदींचं खरं प्रेम असतं तर बाळासाहेबांची शिवसेना तोडली नसती। मोदींनी दारं उघडी केली तरी आम्ही समोर उभे राहणार नाही, संजय राऊतांची टीका। शरद पवारांना या वयात कुटुंबच नाही सांभाळलं, महाराष्ट्र काय सांभाळणार आहे। पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना टोला। ज्यांनी लग्नानंतर पत्नीला सोडलं त्यांना कुटुंब काय समजणार, नरेंद्र मोदींच्या मुलाखतीवर रोहित पवारांची टीका। सत्तेच्या लालचीपणामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, लोकांच्या भावना आमच्या सोबत आणि राग पवारांविरोधात, ठाकरेंविरोधात। TV9च्या मुलाखतीत मोदींचं रोखठोक वक्तव्य। मी सत्तेसाठी सर्व करतो म्हणतात, मग मोदी त्यांची खुर्ची का सोडत नाही, अजूनही त्यांना पंतप्रधान व्हायचंय। उद्धव ठाकरेंचा मोदींवर पलटवार। उत्तर मध्य मुंबईतून वारिस पठाण यांना इमानकडून उमेदवारी। वारिस पठाण, उज्ज्वल निकम, वर्षा गायकवाड यांच्यात तिरंगी लढत होईल। माजी खासदार संजय निरुपम शिंदे गटात प्रवेश करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत निरुपम यांचा पक्षप्रवेश होणार। राहुल गांधींकडून रायबरेलीतून अर्ज दाखल, रायबरेलीतही राहुल गांधींचा पराभव होणार, अमित शहांची टीका। डीपफेक रोखण्यासाठी कारवाई करण्याचे राज्य शासनाचे पोलीस महासंचालकांना आदेश। निवडणुकीदरम्यान गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधितांवर कडक कारवाई होणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।